राज्यात गाजलेल्या सिंचन घोटाळ्यामधील अधिकाऱ्यांना आरोपमुक्ती देण्यास हायकोर्टानं नकार दिलेला आहे। देवेंद्र परशुराम शिखे आणि मुख्य अभियंता सोमा रामसिंह सूर्यवंशी यांची आरोपमुक्ती नाही। रेकॉर्डवर ठोस पुरावे असल्यामुळे स्पष्ट आरोपमुक्त करण्यात उच्च न्यायालयानं स्पष्टपणे नकार दिलेला आहे। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी कार्यकारी संचालक देवेंद्र शिखेंना आरोपमुक्त करण्यास नकार दिलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय। शिखे सूर्यवंशी यांच्यावर ठेकेदार पोचरे यांना बेकायदेशीर लाभ मिळवून देण्याचे आरोप आहेत। अधिकचे तपशील आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे देत आहेत। जितेंद्र, माहिती आहे की अलीकडच्या काही वर्षांमध्ये राज्यात हा विदर्भातील सिंचन घोटाळा मोठ्या प्रमाणात गाजलेला होता। यामध्ये अनेक राजकीय नेत्यांसोबत अधिकारी देखील यात आरोपी करण्यात आलेले होते आणि त्या संदर्भातील खटला जो आहे तो गुन्हे दाखल करून खटलाही सुरू होता। या संदर्भातील गुन्ह्यातून बरी करण्याचा म्हणजे गुन्ह्यातून आपल्याला दोषमुक्त करण्यासाठी या दोन अधिकाऱ्यांनी म्हणजे एक माजी महासंचालक आहेत तर एक कार्यकारी अभियंते आहेत विदर्भ पाटबंधारे विकास विभागाचे, यांनी दोषमुक्ती करण्यासाठी न्यायालयात अर्ज सादर केलेला होता। मात्र या दोन्ही अधिकाऱ्यांविरोधात उपलब्ध पुरावे हे मजबूत असल्याचा निदर्शनात आलेला आहे न्यायालयाचा आणि त्यामुळे यांना दोषमुक्ती करण्यात येणार नाही असा निर्णय नागपूर खंडपीठाने दिलेला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निर्णय देत या दोघांचीही जी दोषमुक्त करण्याची मागणी होती ती फेटाळून लावलेली आहे। त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या तपशिलांसाठी।